ही प्रत्येकाकडे वाटलेली आहे, प्रत्येकाकडे वाटले. अगदी शाळा जाऊन बघा, अभिमान वाटेल. महापालिकेच्या शाळा, मुंबई महापालिकेच्या शाळा कशा आहेत ते बघा. पाणी पुरवठा बघा कसा होतोय. अजून आपण 24 तास देऊ शकत नाही आहोत, पण त्याच्यात पाणी पुरवठ्यात वाढ तर नक्की करतोय. आरोग्य सेवा आहे. मी काल संभाजीनगरची मी तुम्हाला आठवण सांगत होतो. मला आश्चर्य वाटलं लोक तिकडे सहन कशी करतात. कारण वर्षाच्या 365 दिवसापैकी फक्त 44 दिवस संभाजीनगर शहरामध्ये पाणी येतं. बरं, संभाजीनगरचं नामांतर मी केलं, जयंतराव साक्ष आहेत त्याला. जो शिवसेना प्रमुखांचा एक आदेश होता, औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे, तो आम्ही करून दाखवलेला आहे. पण नाव संभाजी महाराजांचं दिल्यानंतर त्याच्यामध्ये सुविधा कोण देत आहे? 4 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे. डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, जेवढी इंजिन, आता मनसेचं इंजिन आमच्याकडेच आहे. तुमची इंजिन नुसती पोकळ वाफा सोडतायत. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा एक गंमत मी बघितली. निवडणूक महापालिकेची आणि अजित पवारांचा फोटो आहे. नशामुक्त संभाजीनगर करू. म्हटलं पहिली तुमची सत्तेची नशा उतरवा. आणि साताऱ्यामध्ये ड्रग्सच्या फॅक्टरीवरती ज्याच्या धाड पडली, त्याचं जे काय खरं खोटं आहे आमच्या सुषमाताईंनी बाहेर काढलेलं, त्याची चौकशी लावा ना. त्याची नाही लावणार. नको त्या गोष्टींमध्ये चौकशा करणार. आज तुम्हाला सांगतो, भाजपच्या एका वर्षात भाजपला एका वर्षामध्ये साधारणतः 3100 कोटी रुपये निधी मिळाला. 3100 कोटी. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय याचं पडलंय? पडले सांगतो ना. आज राज्य सरकार त्यांचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे. पण मुंबई महापालिकेला विविध करांच्या माध्यमातून जवळपास 10,900 कोटी. 10,900 कोटी म्हणजे किती झाले? 11,000 कोटींची थकबाकी येणं बाकी आहे. यांच्या तिजोऱ्या भरतायत, माझ्या मुंबईची लुटतायत. तिकडे गणेश नाईक बॉम्ब मारतायत, नवी मुंबईची तिजोरी खाली झाली. आणि म्हणून तुम्ही मुद्द्याचं बोला. आज आम्ही जे सांगतोय की आम्ही एवढ्या मुलांना मोफत शिक्षण देतोय, 8 भाषांमध्ये विविध शाळांमधून शिक्षण देतोय, आधुनिक तंत्रज्ञानाने मुलांना शिकवतोय. या ना, समोर या. आणि एक शहर तुमच्या राज्यातलं असं दाखवा की भाजप शासित शहर आहे ते मुंबईच्या बरोबरीने येऊ शकेल. दाखवून द्या, मी काही हरायला तयार आहे. पण मुद्दे सोडून बोलायचं, आपल्याला भांडवट ठेवायचं आणि अदानीच्या थैल्या भरायच्या. तुषार आपटेचा उल्लेख जो राज तू केला, अक्षय शिंदे मारला, तुम्हाला माहिती ना, एन्काउंटर केला. आणि मी याच व्यासपीठावरून बोललो होतो की शिंदेना गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. ह्या संदर्भ माझा काही जणांनी वेगळ्या अर्थाने घेतला. माझं म्हणणं एवढंच होतं की गुन्हेगाराला सजाही झालीच पाहिजे. पण ज्या पद्धतीने अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, हा संशयास्पद आता तुम्हाला वाटतोय की नाही वाटत? कारण जर का अक्षय शिंदे जिवंत असता आणि त्यांनी कदाचित या सहआरोपी असलेल्या तुषार आपटेबद्दल माहिती दिली असती तर कोण फासावर गेला असता. पण हे पुरावे मारून टाकायचे. आणि तुषार आपटेने तिथे बदलापूरमध्ये पक्षाचं काम चांगलं केलं म्हणून या विकृताला त्यांनी स्वीकृत नगरसेवक केला. ही सगळी बजबजपुरी झालेली आहे. आम्हाला तो भाजप एक काही काळ थोडासा आपला वाटत होता, जो राष्ट्र प्रथम म्हणत होता. आता ज्या पद्धतीने सगळे गुंड पुंड त्यांच्यामध्ये जात आहेत. नाशिकमध्ये आमच्या सोबत होता तेव्हा हा सलीम कुत्ताचा मित्र, पण सलीम कुत्ताचा मित्र भाजपात गेल्यानंतर त्याचं श्वान झालं. तिकडे प्रफुल्ल पटेलला त्यांनी घेतलं, इक्बाल मिर्चीचा साथीदार. नवाब मलिक आमच्या सोबत होते तर दाऊदचा साथीदार. आणि अजित पवारांबद्दल माझं स्पष्ट म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की 70,000 कोटीचे घोटाळ्याचे आरोप तुम्ही आणि मोदीजींनी त्यांच्यावरती केले.
ढीगभर पुरावे तुम्ही नेऊन दिले. आता जर का केस चालू आहे असं तुम्ही म्हणताय, तर पुरावे तुम्ही दिलेत, ते आता पुरावे की जाळावे कोर्टाने एवढं सांगा.